नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिता आणि आपल्या या मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण निघालो आहे पन्हाळगड येथे. पन्हाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि सुंदर किल्ला आहे. हा कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेला दख्खनमधील सर्वात मोठा भूदुर्ग आहे. येथे भेट देण्यासाठी अंबरखाना, तीन दरवाजा आणि सज्जाकोटी ही प्रमुख ठिकाणे आहेत. तर चला, मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून महत्त्वाची माहिती देणारच आहे. कोल्हापूर येथून निघताना सुरुवातीला शिवाजी पूल म्हणजे पंचगंगा नदी पार करावी लागते आणि असं नद्याचं पाणी भरून वाहत आहे. नदीला पूर आला तर इथे जाणं थोडंसं धोकादायकच आहे. पण आता नदी भरलेली आहे. असा मस्त असा आमचा प्रवास सुरू होता. एकदम पावसाळी वातावरण, बाजूची हिरवीगार गर्द झाडी आणि असं वडाच्या पारंब्यामधून निघत चाललेला हा रस्ता, काय मस्त फिलिंग येत होतं. खूप छान वातावरण असतं. पण मला वाटतं की पाऊस जर असा संपल्यानंतर जर पन्हाळ्याला गेलं तर तो बेस्ट ठरेल आपल्या सर्वांसाठी. आत्ता आपण साधारण पन्हाळ्याच्या जवळपास पोहोचलो आहे आणि तुम्ही पाहू शकता ढग किती काळवंडून गेले. कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतर आणि साधारण आपल्या गाडीने जायला 1 तास लागतो. समुद्रसपाटीपासूनची उंची 977 मीटर आहे आणि येथे येण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारी. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलंच, पावसाळा संपला की इथं गेलेलं एकदम उत्तम पर्याय आहे. आता आपण पन्हाळ्याच्या इथे पोहोचलेलो आहे. इथे तुम्हाला दिसत असेल की पन्हाळगड 5.40 किलोमीटर आपल्याला दिसतोय. म्हणजे साधारण 5.5 किलोमीटर पन्हाळा राहिलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कसलं मस्त वातावरण आहे. असं थोडंसं ऊन पडलेलं आहे. पलीकडचा डोंगरही खूप सजलेला दिसतोय आणि पन्हाळगडावर गेलोय आणि शेळ्या वगैरे हे सगळ्या बकऱ्या वगैरे बाजूला चारवत होते. एकदम हिरवीगार गर्द झाडी होती आणि खूप मस्त होतं. तर चला, आता आपण गडावर पोहोचलेलो आहे. इथं काही वर्षापूर्वी भिंत खचलेली होती म्हणून इथे कुंपण घालून घेतले. आपल्याला आता इथं प्रवासी कर घ्यायचा आहे. आपल्या गाडीचं पार्किंग करण्यासाठी वगैरे तिकीट घ्यायचं आहे. आम्ही गेल्या अगोदर जेवण केलं. तिथली स्पेशालिटी जेवणाची म्हणजे झुणका, खरडा, दही आणि भाकरी असं मस्त असं जेवण केलं. आणि त्यानंतर आम्ही सुरुवातीला 3 दरवाजाकडे निघालो, कारण पार्किंगच्या जवळचा एरिया म्हटलं तर हाच आहे. इथं तुम्ही पाहू शकता गडावरून खाली गावं दिसत होती आणि खूप सुंदर असं दृश्य आहे हे. इथे नदी दिसते वाहताना आणि गडावरूनचा खालची गावं छोटी छोटी दिसत आहेत आणि खूप छान दृश्य दिसत आहे आणि ढग अगदी जमिनीला टेकल्यासारखे दिसत आहेत आणि खूप मस्त असं वातावरण होतं. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop your thinking and start your living? Get your shoes on, we're going dancing. These little problems, we could solve them. Try another, but I know you got one. But there's no hurry, the lights calling. In the van we're driving to Austin. पन्हाळगडावरती पहिल्यांदा पार्किंग केल्यानंतर सुरुवातीचा पहिलाच पॉईंट हा लागतो. या ठिकाणाला अंधारबाव असे म्हटले जाते. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये उंचावर वसलेला पन्हाळा किल्ला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. कोल्हापूरच्या जवळ असलेल्या या भव्य किल्ल्याचा विस्तार दूरवर पसरलेला आहे. इथल्या प्रचंड तटबंदी, प्राचीन दरवाजे आणि गूढ बोगदे शौर्याच्या लढायांच्या कथा सांगतात. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक अनमोल ठेवा आहे.
पन्हाळा केवळ एक किल्ला नाही तर भूतकाळात घेऊन जाणारा एक अद्भुत अनुभव आहे. इथली थंड हवा आणि निसर्गरम्य परिसर मनाला भुरळ पाडतो. तटबंदीवरून दिसणाऱ्या विस्तीर्ण दृश्यामुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक वळण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी जागवतो. निसर्गप्रेमींसाठी पावसाळा हा आणखी खास असतो. जून ते सप्टेंबर दरम्यान संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. दाट धुके, वाहणारे पाण्याचे झरे आणि गडगडणारे धबधबे किल्ल्याच्या वातावरणात एक वेगळाच जिवंतपणा आणतात. मात्र काही वाटा पावसामुळे निसरड्या होतात, त्यामुळे काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. चला तर आता जाऊया आपण 3 दरवाजा या पॉईंटकडे. 3 दरवाजा हा इकडे जाताना थोडासा उतार आहे. उतारामुळं थोडंसं निसरडं होऊ शकतं. येथील बरीचशी माहिती अशी बाहेर बोर्डवरती लावलेली आहे. ती मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तिन्ही भाषामध्ये येथे माहिती लिहिलेली आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या पर्यटकांसाठी याची माहिती आपल्याला सोपी जाते. खूपच जुनं बांधकाम आणि भव्य कोरीव असं बांधकाम हे आहे. पन्हाळगडावरील 3 दरवाजा हा एक ऐतिहासिक आणि मजबूत वाडा प्रवेशद्वार आहे. हे आदिलशाही राजवटीत इब्राहिम आदिलशाह पहिला याच्या काळात 1534मध्ये मलिक दाऊद याकी याने बांधला आहे. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात असून 3 दरवाजा येथील शिल्पकला आणि कोरीव काम पाहण्यासारखे आहे. विजापूर शैलीतील बांधकाम ज्यामध्ये पर्शियन आणि भारतीय कलेचा सुंदर मेळ आहे. हा एक दुहेरी दरवाजा असून त्याच्या आत खांब आणि कमानी असलेले एक सुंदर अंगण आहे. आतील दरवाजावर गणेशासह विविध नक्षीकाम आणि शिल्पे अतिशय बारीक साऱ्याने कोरलेली आहे. हा दरवाजा पन्हाळगडाच्या पश्चिम बाजूला अंधारबाववडीजवळ आहे. बाहेरील दरवाजावर पर्शियन भाषेत बांधकाम व राजाचा उल्लेख करणारा शिलालेख देखील आहे. 3 दरवाजा ह्याच्या अंगणामध्ये अशी विहीर आहे आणि इथे मोठे असे अंगण देखील आहे. तर हा परिसर पूर्ण 3 दरवाजेच्या आतमध्ये आहे. म्हणजे याला लागोपाठ 3 दरवाजे आहेत. तर पहिला दरवाजा गेल्यानंतरचा हा सगळा परिसर आहे. म्हणजे याला आपण अंगणही म्हणू शकता. आणि हे बांधकाम खूप मस्त, खूप शैलीने केलेलं आहे. चला तर आता आपण पुढे जाऊया. जो रस्ता 3 दरवाजाचा रस्ता बाहेर जातो तिथे. तर हे बाहेर आल्यानंतरचे दृश्य आहे. हा रस्ता खाली गडाच्या खाली असणाऱ्या गावामध्ये जातो आणि दरवाजाच्या बाहेर आल्यानंतरचा हा परिसर खूप सुंदर असा परिसर दिसतो. तर चला आता आपल्याला परत जायचं आहे. बाकीच्या कोणत्या किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला पायी जावं लागतं. गाडी पायथ्याशी लावावी लागते. पण हा एकमेव असा किल्ला आहे की जेथे तुम्हाला गाडी घेऊन जाता येते. आणि 3 दरवाजाचा हा पॉईंट बघितल्यानंतर आपण आपली गाडी घेऊन इतर पॉईंटलाही जाऊ शकतो. आता येथून बाहेर आल्यानंतर समोरच एक बाग आहे. छोटीशी बाग आहे पण खूप छान असं बांधकाम आहे. झाडं खूप जुनी आहेत. खूप छान असं वातावरण आहे. आणि त्यानंतर एका बाजूचा परिसर हा आता आपल्याला बाहेर म्हणजे आपल्या पार्किंग लॉटकडे घेऊन जाणार आहे.
मग तिथे बऱ्याच वेळा असं छोटं मोठं खायला, गरम गरम काहीतरी कोरडं खायला, तसेच जर तुम्ही वेगळ्या गाडीने सफर करणार असाल तर ते गाड्या किंवा घोडे, तसेच आपण स्कूटी, असं छोट्या मुलांसाठी वेगवेगळ्या गाड्या, हे सगळं येथे आहे. आणि या सगळ्याचा आनंद लुटताना पर्यटक खूपच आनंदी असतात. सायंकाळच्या वेळी तरी येथे ढग खाली उतरल्यासारखे वाटतात आणि खूप छान, आपण जसं की ढगातून चाललोय असा फील येतो. लहान मुलांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या इथे आहेत. अगदी लहान मुलांसाठीच म्हणता येणार नाही, मोठीही त्यामध्ये आरामात बसतात. त्यानंतर येथे आता खाण्यासाठीचे वेगवेगळे हॉटेल्स आहेत. येथे फार मोठे हॉटेल्स पाहायला मिळत नाहीत. असे छोटे छोटे स्टॉल आहेत, जेथे की झुणका भाकरी, थालीपीठ, मॅगी असं जेवण मिळतं. येथेही बाहेर बोर्ड लावलेले आहेत, जसे की त्यावरती येथील माहिती लिहिलेली आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या पर्यटकांना अशी माहिती फार उपयोगी पडते. आणि आत्ता थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर हे सगळं खूप असं हिरवं हिरवं, एकदम बारीक गवत उगवलेलं असं सगळं दिसतंय. त्यामुळे हे खूपच छान वाटत होतं. किती लांब बिल्डिंग आहे, अगदी रेल्वेच्या डब्यासारखी दिसते. एकदम लांब अशी बिल्डिंग ही आहे. तर चला आता आपण इथे जाऊन पाहूया. इथं आतमध्ये काही लोक आहेत आणि बाजूनीही अशी दिसते बिल्डिंग. आता आतमध्ये गेल्यानंतर येथे फारसं काही नाही, म्हणजे अगदी हे कुठे लिकीज नाही आहे. एकदम बांधकाम एकदम छान आहे. तिथंही खिडक्या दिलेल्या होत्या, ते पाहून आम्ही आलो बाहेर. तर चला आता आपल्याला मेन गेटकडे जायचे आहे. इथला परिसर एकदम स्वच्छ आणि खूप भव्य असा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर आपण तिथं गेलो तर आपल्याला आरामात तिथे बसता सुद्धा येऊ शकतं. आत्ता पण बसता येऊ शकतं. खूप मोठी मोठी जुनी झाडं आहेत तिथे, त्यामुळे तिथं बसता येऊ शकतं. हा इतका सुंदर परिसर आहे, त्यामुळं तो येथे येईल, जो पर्यटक येईल तर त्याला फोटो काढण्याचा मोह काही आवरता येत नाही. बाहेरच गेटजवळ इथे असा मॅप रोड दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला फिरताना सोपे जाते. बरेचसे पॉईंट,
याच्या मदतीने आपण आपले सगळे पॉईंट आरामात पाहू शकतो आणि अंतर किती आहे त्याचाही अंदाज येतो. आता इथे किल्ल्याची माहिती एका बोर्डवर लिहिलेली आहे. त्यानंतर आत्ता आम्ही चाललो आहे सज्जाकोटी पाहण्यासाठी. सज्जाकोटी ही तटबंदी आहे. येथून गडावर असणारे मावळे दुरून कोण आपला शत्रू आलाय का ह्याची पाहणी करायचे. टेहळणी करण्यासाठी असे हे तटबंदी होते आणि याचे सूचना फलकसुद्धा येथे बाहेर लावलेले होते. सूचनासुद्धा मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये होत्या. तर इथे सुद्धा पायऱ्या चढून वरती जायला लागत होते. इथून सुद्धा पाहू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे. हे फक्त आपण पर्यटनाच्या दृष्टीने फक्त पाहतो. एकदम थंड हवा पण खूपच जोरदार वारा होता. आणि येथून खूप देखणा परिसर असा पाहायला मिळतो. अगदी ढग पळताना दिसत होते आणि एकदम निसर्गरम्य, अगदी डोळ्यात साठवून ठेवावा असा हा परिसर होता. आणि रविवार असल्यामुळे बाकीचे पर्यटक सुद्धा खूप आलेले होते. इतर दिवशी एवढी गर्दी नसते, पण विकेंडला खूप जास्त गर्दी असते. तेथूनच काही वेळानंतर हा असा निसर्ग सुंदर असा दिसत होता. आता हे खूप उंचावर ठिकाण असल्यामुळं तेथील दृश्य हे थोडंसं धूसर अंधुक दिसत असेल. तेथून आम्ही खाली आल्यानंतर तिथून जाणाऱ्या रस्त्यावरून अशी गाड्यांनी सफर घडवत होते. ह्या गाड्या पार्किंग लॉट जवळ मिळतात. तेथून आपण सफर जर घेतली तर मग ते सगळीकडं गडावरून फिरवून आणतात. आता इथे तबक उद्यान होतं, पण तेथे काय वेळेअभावी आम्ही जाणार नव्हतो. त्यानंतर काही वेळातच थोड्या वेळातच पाहिलं तर हे असं पूर्ण धुकं साठलेलं होतं. पूर्ण आपण आल्यानंतरचा परिसर आणि आता जातानाचा परिसर पाहू शकता की अगदी आपण ढगात आलोय असं आपल्याला वाटतं. एकदम धुकं आणि बारीक पाऊस. तरी आम्ही आल्यानंतर खूप जोरदार असा पाऊस नव्हता, बारीक बारीक असा पाऊस होता. पण पावसातलं वातावरण सुद्धा तुम्ही पाहू शकता, खूपच मस्त असं. येथे शिवाकाशीत यांचा पुतळा आहे आणि तेथे सुद्धा त्यांची माहिती लिहिलेली आहे. पण धुक्यामुळे ही खूपच धूसर दिसत होती आणि तुम्ही पाहू शकता की हे गडावरचं वातावरण पूर्ण धूसर झालेलं आहे. आता संध्याकाळचे साधारण 7:30 वाजले होते आणि त्यानंतर पाहू शकता की तुम्ही किती धूसर असं दिसत होतं. आणि इथं धुक्यामुळं गाडी चालवताना सुद्धा खूप प्रॉब्लेम येत होते आणि खाली रस्त्याचा उतारही आहे, त्यामुळे एकदम सावकाश असं यावं लागतं. तर असा हा पन्हाळगडावरचा सुंदर निसर्ग मी आज तुम्हाला हे आता पावसाळ्यातलं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे थँक्यू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही क्लिक करा. ओके, बाय.